मी नेहमीप्रमाणे लोकांची जनसमस्या, जिल्ह्याच्या स्थानिक परिस्थिती, विकास कामे अनेक अशा विषयावर मी जनसंवाद करत असतो आणि माहिती मला मिळत असते. त्याप्रमाणे जे जे काही विषय आहेत समस्यांचे म्हणा किंवा विकास कामाचे ते आम्ही सोडवत असतो. इथे आल्यावर थोडा समाधान एवढाच आहे की जरा उशीर का नाही पण पाऊसची परिस्थिती थोडी इतर महाराष्ट्राच्या अनेक भागा आणि विदर्भाच्याही काही जिल्ह्यापेक्षा थोडी बरी आहे, पण अजूनही थोडा तोटा आहे असं मानायला हरकत नाही. पण एकंदर समाधानाची गोष्ट आहे की धरणं आणि बाकीचे सगळे जे काही आपले स्टोरेज टँक्स आहे त्यामध्ये आता योग्य मात्रामध्ये स्टोरेज आहे. आता बघू पुढच्या आता या पूर्ण सीझन, कारण आपल्याकडे या भागामध्ये धानाची शेती असल्यामुळे पाणी जास्तच लागते आणि अजून 1-1.5 महिना जे पावसाच्या अजून शिल्लक आहे त्यामध्ये जर वेळेवर पाऊस आला नक्कीच त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना होईल. आता एकच विषय महत्त्वाचा शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणायचं असेल तर जे बोनस आहे, धानाच्या बोनसची रक्कम महाराष्ट्र शासनाने जी कबूल केली आहे ते लवकरात लवकर कशी मिळेल त्याच्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. मला खात्री आहे की काही दिवसामध्ये याचा ही पैसा आमच्या शेतकऱ्यांना नक्कीच मिळतील. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जे काही कर्जमाफी जे मान्य केली ते शेवटच्या कास्तकारपर्यंत शेतकरीपर्यंत पोहोचलेली आहे असा मला गोंदिया बँकेचे अध्यक्ष खासदार राजेंद्र जैन किंवा भंडारा बँकेचे अध्यक्ष सुनील पुंगे आणि इतर आमच्या जे सर्व मान्यवर आमचे आमदार राजू पारेमोरे साहेब हे सगळे सांगतात की जे कर्जमाफीचे पैसे आहे ते लोकांच्या खात्यामध्ये शासनाने जमा केले आहे. त्याशिवाय आपल्या या भंडारा जिल्ह्यामध्ये खास करून आता रोड रस्त्याचे जे कामं आहे, नॅशनल हायवेचे काम आहे, त्याविषयी काही दिवसाअगोदर आमदार राजू पारेमोरे साहेब आणि खासदार राजेंद्र जैन आम्ही तिघांनी दिल्लीच्या स्तरावर गडकरी साहेबांच्या आणि सर्व नॅशनल हायवे अथॉरिटी आणि मंत्रालयाचे अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली आणि खास करून भंडारा शहराचा बायपास, तुमसर शहराचा बायपास, भंडारा ते खापाचा जो नॅशनल हायवे आणि खापाच्या पुढे आपला बालाघाटचा जो हायवे आहे त्याच्या कामाचाही आम्ही आढावा घेतला आणि या भंडारा शहरामध्ये जे जुना नॅशनल हायवे ज्याच्या आता चौबाकीकरण होऊन राहिलेलं आहे त्याच्याबरोबर त्याला सर्व्हिस रोड, कारण शहराच्या मधल्या भागामधून हा रस्ता पास होतोय आणि अनेक नागरिकांनी अनेक लोकांनी त्यांची समस्या मागे माझ्या लक्षात आणून दिली होती. त्याचाही पाठपुरावा आम्ही या मागच्या मीटिंगमध्ये आम्ही केला आहे. त्याशिवाय समृद्धी महामार्ग ते नागपूर ते भंडारा होऊन गोंदिया आणि नागपूर ते भंडारा होऊन गडचिरोली अशा या दोन्ही समृद्धी महामार्गाच्या सुद्धा आम्ही तिथे आढावा मुंबईला पण घेतला होता. आत्ताच काही शेतकरी माझ्याकडे आले होते, भंडारा तालुक्यातच होते आणि त्यांचं म्हणणं होतं की जे त्यांना जे कॉम्पन्सेशन आहे ते योग्य रीतीनं मिळत नाही. लगेच आम्ही MSRDCचे जे MD आहे गायकवाड साहेब त्यांच्याशी मी स्वतः आता बोललो. आता कलेक्टर आणि कमिशनरशी पण मी बोलणार आहे आणि शेतकऱ्यांनी आपली जागा द्यावी, विकासासाठी द्यावी. समृद्धी हायवे बनला पाहिजे, कारण नागपूर आणि मुंबईपर्यंत तर आहेच, पण शेवटच्या आपल्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याला गडचिरोलीला पण जोडणारा हा रस्ता पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सातत्य पाठपुरावा करून हे आपण करू शकलेलो आहोत, पण सोबत आमच्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी सुद्धा आम्हाला काळजी घ्यायची आहे आणि शेतकऱ्यांना योग्य त्याचा भाव त्यांच्या जमिनीचा मिळाला पाहिजे. त्यासाठी
आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठी उभे राहून पाठपुरावा करणार. आता बोला काय तुमचे कल्पना आहे, कारण आधीमध्ये मला धनंजय दलाल आणि नानाभाऊ यांच्या पूजेच्या माध्यमातून मी सामान्य आधीमध्ये मला परिस्थिती जनरल जानकारी मी घेत असतो. त्यामध्ये तुम्ही जे आता सूचना केली ते योग्यच आहे. आणि आज मी आहे तिथे मी SP भंडारा यांनाही आता बोलून देतो आणि त्यांच्याशी चर्चा करतो. आणि नक्कीच काही ना काही जे होत आहे ते योग्य नाही. आणि लॉ अँड ऑर्डर शेवटी सामान्य नागरिकांच्यासाठी फार महत्त्वाची आहे. म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांचा पूल होतो, अगदी तो शाळेतला घरी जातो आणि जाताना त्याचा पूल होतो. हा प्रकरण पूर्ण देशामध्ये गाजलेला आहे. असं नाही आहे की फक्त भंडाराचाच विषय आहे. आणि त्याची म्हणजे निश्चित ते झाल्यावर मी पण माहिती देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. पण अधिक त्यामध्ये आपण लक्ष घातला पाहिजे ते करूँ. सर 120 CCTV कैमरे भंडारा शहर में बंद पड़े हुए हैं 1 साल से ऊपर, किसी का ध्यान नहीं है इसके ऊपर. जी आपने अभी सूचना की है तो उसके बारे में मैं अभी यहाँ आया ही हूँ. इसी वजह से आता हूँ कि मिलूँ, चर्चा करूँ, कुछ जानकारी मिले तो उसके ऊपर क्या हम कार्रवाई कर सकते हैं, उसी के लिए ये आज यहाँ पर आना मेरा कार्यक्रम है. निश्चित उस पर हम ध्यान दें. सर मैंने 4-5 बार SP से मिला और थानेदार से मिला. ये जो भंडारा में जो परिस्थिति आ रही है ना अभी, इनको जयरामनवमी झगड़े हुए, 14 अप्रैल में झगड़े हुए, इनको बोला कि माइक्रो मैनेजमेंट कीजिए आप, आगे भविष्य में बहुत बड़े घटना होने वाले. फिर भी उन्होंने हमारी एक सुनी नहीं और 15 कम से कम अभी तक मर्डर हो गए. आपने जो बोला मैं समझ लिया हूँ और उसके लिए जो कार्रवाई करना है मुझे उनकी अभी आज ही करके जाऊँगा. लेकिन सर हमारा कहना है कि आप कम से कम बीच बीच में आप थोड़ा सा उनको थोड़ा ब्रीफ कर किया करें. बात करके फिर अगर चाहिए तो मैं और आपको जानकारी देने के लिए लगाता हूँ. नहीं, इसमें अभी वैसा है सर, वो MD जो एक पाउडर रहता है ना, उसका ज़्यादा सेवन जो है बच्चे जो है 16 से 25 साल की उम्र के बच्चों का ज़्यादा है, उसमें ये आ गया है. ये तो एक विषय ही है. लेकिन सर अभी मुझे बताइए कि अपने ज़िले में बहुत साल हो गए, अभी उद्योगों का कोई आगमन नहीं हुआ. आपने अदानी तो ला दिया, उसके बाद में अभी गवर्नमेंट भी आपकी आ गई, भेल का भी अभी. 25 वर्षांचा ग्राहकांचा विश्वास, भंडाऱ्यातील विश्वासाचं नाव नक्षत्र ज्वेलर्स. हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी मेकिंग फक्त 7% सिल्वर मेकिंग 0%, डायमंड ज्वेलरीवर मेकिंग 0%. तसेच उपलब्ध 1 ग्राम गोल्डचे संपूर्ण दागिने, सोनचंपा कलेक्शन नवनवीन ऑफर सोबत. आजच भेट द्या नक्षत्र ज्वेलर्स, गांधी चौक, महाल रोड, भंडारा. महाराष्ट्राचे उदय सामंत योगायोगाने इथेच आपण बोलतोय तिथे शेजारच्या रूममध्ये ते बसलेले आहे. आणि माझी आत्ताच त्यांच्याशी चर्चा झाली आणि मी त्यांना ही सूचना केली की काही भेची जानकारी कलेक्टर ऑफिसमध्ये घेत होते. मी म्हटलं त्याच्या अधिक मी देऊ शकतो. मुख्यमंत्री आणि तुम्ही दिल्लीला एक वेळा या, मी सोबत तुमच्या राहतो आणि हेवी इंडस्ट्री मिनिस्ट्रीबरोबर चर्चा करू. लोकांना ही गैरसमज पूर्वी अनेक लोकांनी करण्याचा प्रयत्न केला की म्हणजे ते मान्यताशिवाय हे कार्यक्रम असा नाही आहे. हे महारत्न आहे, महारत्नाला पूर्ण अधिकार आहे. त्यांनी जागा म्हणजे पैसे देऊन खरेदी केली आहे. त्याच्या प्रोजेक्टच्या बऱ्याच काम त्यांनी सुरुवात पण केला होता, नंतर थांबला. त्यामुळे इथे परत हाय लेवल मीटिंग मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मंत्रालय आणि भेट यांच्यासोबत केली पाहिजे. आणि त्यामध्ये मी सुद्धा राहतो. आणि जे काही त्या कसं आहे की काही लोक म्हणतात की जागा वापस करा. ठीक आहे, शेतकऱ्याची जागा आहे, नसेल काही कामाची तर परत केली पाहिजे. माझी त्याच्यामध्ये काही दुमत नाही. पण ज्या अर्थानं आपण ही जागा घेतली होती त्या जागेसाठी जर आपण प्रयत्न करून तिथे जो आणू शकतो तर शेतकऱ्यांचा भला सोबत तिथे अनेक हजारो युवकांना रोजगार मिळेल. आज काळाची गरज आहे की युवकांना आपण योग्य दिशा आणि योग्य काम हे दिलं पाहिजे. आज अनेक तरुणांमध्ये जे अस्वस्थता दिसते अनेक कारणाची असते, वेगवेगळ्या पद्धतीनं ते आपला प्रकट करत असतात. म्हणून त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, काय मदत करू शकतो, जास्तीत जास्त काय आपण त्याच्यासाठी उद्योग आणि त्याच्यामुळे काम त्यांना देऊ शकतो, पूर्णपणे प्रयत्न या भंडारा जिल्ह्यासाठी आपण करणं आवश्यक. सर